यश, मला तुझ्याशी बोलायचंय, इथे ये. काय झालं नेहा? एनी प्रॉब्लेम? ऑल ओके? सर तुमच्याशी आपुलकीने वागतायत, तुमचे लाड करतायत, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायचा आहे. मॅम तुम्ही असं का बोलताय मॅम? मी असं कधीच वागले नाहीये. मग 50 लाख ऍडव्हान्स सॅलरी कुठल्या हक्काने मागतेस तू? तू मोठ्या सरांना माझ्या ॲडव्हान्स सॅलरीबद्दल बोलणार होतास ना? हो, मी बोललोय त्यांच्याशी. 1-2 दिवसात काम व्हायला हवं. मला नको ते पैसे. का? तू मोठ्या सरांना नेमकं काय सांगितलंस आणि ते मला इतक्या मोठ्या रकमेची मदत का करताय? जस्ट रिलॅक्स. ही ॲडव्हान्स सॅलरी जस्ट अ टर्म. हे ऍक्च्युली कंपनीकडनं तुला लोन आहे बिकॉज ऑफ युअर एलिजिबिलिटी, युअर डॉक्युमेंटेशन, युअर वर्क एक्सपिरियन्स. मला नाही माहितीये तू मोठ्या सरांची काय बोललास. मला फक्त एवढं माहितीये ते मला 50 लाख रुपये द्यायला तयार झालेत. हो नेहा, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. इट इज बिकॉज ऑफ युअर एलिजिबिलिटी, युअर खूप मोठी रक्कम आहे यश. आणि एवढी मोठी रक्कम मला ॲडव्हान्स सॅलरी म्हणून देणं हे कंपनीच्या नियमात बसत नाही. ही चूक आहे. नियम? नेहा, हे बघ, मी तुला क्लिअरली सांगते, मला कोणाचेही उपकार नकोय. आधीच एकटी बाई म्हणून मला बाहेरची लोक नाही नाही ते म्हणतात. मी सगळं ऐकून घेते, नाईलाजाने सगळं सहन करते. पण आता ऑफिस मधली लोक पण मला बोलायला लागले ना, ते मला सहन नाही होणार. नेहा काय झालंय मला सांग. कोणी काय बोललं का तुला? ते मला काही माहिती नाहीये यश, पण मला फक्त एवढं माहिती की जेवढा माझा पगार आहे तेवढेच पैसे मला मिळायला हवे. त्याच्यापेक्षा जास्तीचं मला काहीही नको. आजपर्यंत कधीही काही झालं ना तरी मी माझा स्वाभिमान सोडलेला नाहीये यश. प्लीज मी तुझ्या समोर हात जोडते, असं काहीही करू नकोस नेहा, ज्यामुळे मला माझी मान खाली घालावी लागेल. नेहा, हो गुड. काका मला खूप पैसे मिळाले. कशी गुणाची ग बाय माझी ती. एवढीशी पोर आहे पण आईला मदत व्हावी म्हणून किती झटतीये. काकू हे पैसे कमी की खूप? अगं खूप आहेत बाळा. तू तुझ्या एवढ्याशा चिमुकल्या हाताने कष्टाने मिळवलेस ना, मग कमी कसे असतील ते पैसे? खूप आहेत खूप. परी बाळा, दे ते पैसे इकडे. ये, ते पैसे बाप्पाच्या समोर ठेव. काका काका आता आमचं घर नाही विकायला लागणार. परी बाळा, तुला याच घरात राहायची इच्छा आहे ना? इथून तुला कुठेच जायचं नाहीये ना? आमची सुद्धा हीच इच्छा आहे बेटा. तू आणि नेहा इथून गेला तर आम्हाला कसं करमेल? मग तुझ्या मनासारखंच होईल ना? हा बाप्पा आहे ना, हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. आणि तुझ्यासारख्या लहान मुलींनी निष्पापपणे त्याच्याकडे मागितलेली प्रत्येक इच्छा तो पूर्ण करतोच. तू देवबाप्पाला सांग, तो तुझं नक्की ऐकेल बाळा. बाप्पा मला घर सोडून कुठे कुठे जायचं नाही. बर, हे बघ परी, आता तू खूप दमलीस की नाही काम करून. हा, मग आता जेवायचं. आई फोन करून विचारेल, परी जेवली का, हो की नाही? हा, मी वाढते तुला.
काय आहे, मलाही वाढलं तर बरं होईल. नाही म्हणजे काय आहे, मी सुद्धा दमलोय ना, मला भूक लागली आहे. सकाळपासून मी पण कामच करतोय. एवढं काही बोलून दाखवायची गरज नाहीये. मी आजपर्यंत कधी तुम्हाला उपाशी ठेवलंय का? आणि तुम्ही जसे सकाळपासून काम करताय तसाच माझाही हात चालूच आहे. हे बघा, तुम्ही त्या इस्त्रीच्या कपड्यांचा हिशोब आधी वहीत मांडून ठेवा. नंतर तुमच्या लक्षात राहणार नाही. तोपर्यंत मी पानं घेते. ओके मॅडम, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. अरे मग काय पडलंय बघ. काय आलं? हे बघ, हे बघ, हे बघ. काय काय हे पडलं? पडलंय बघ. काय? तुझा चेहरा किती पडलाय. शे. आपण मोठं व्हायचं नाहीच असं ठरवलंयस तू? अजून बालिश विनोद चालू आहेत तुझं? अरे तू असा चेहरा नको ना पाडू यश. मी नाही करणार बालिश विनोद. हे बघ, साधी गोष्ट आहे. तू नेहाला प्रामाणिकपणे मदत करायचा प्रयत्न केला, तिला ते पटत नाहीये, दे सोडून. खूप चिडली आहे यार ती. अरे मग चिडली तर सॉरी म्हण, विषय संपून टाक. इतकं सोपं नाही. ती ऐकेल असं वाटत नाही. अरे ऐकेल रे. हे बघ, तुला एक सांगू का, सॉरी आणि थँक्यू हे दोस्ती मधले ना फार असे बेसिक शब्द आहेत. म्हणजे खरी सुरुवात इथून होते आणि मग चल गाडीत बसा आणि निघा. हे आता निघावं लागेलच. डबेवाली आली. चल 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 निघ. एवढी घाई मित्राला पाठवायची ना, पण लक्षात ठेव, सॉरी म्हण, विषय खतम कर. बेसिक शब्द आहे ते. पुढे मग आहे माझं ऐक तू. चल रे. नेहा, नेहा ऐक ना. नेहा, नेहा. इंजिनियर, ऐकलत का? दूध संपलंय. आणावं लागेल, नाही तर संध्याकाळचा चहा मिळणार नाही. हा, हो, आणि फळं पण आणा. परीला संध्याकाळी भूक लागते ना, मग त्यावेळेला दुसरं काही खाण्यापेक्षा एखादं फळ पोटात गेलेलं बरं. काय चाललंय काय तुमचं? मी एवढं काय काय सांगते, नुसतं हू हू काय करताय तुम्ही? अरे बाबा, मी काम करत असताना नेमकं तुला सुचतं का सगळं? प्रत्येक गोष्ट सांगायला हे आणा ते आणा ते आणा. तुला अनेक वेळा सांगितलंय, माझं काम संपल्यावर मी बाहेर जाताना माझ्या हातात यादी देत, तुझं काय जे असेल ते सगळं घेऊन येईन मी. माहितीये तुमच्या काय लक्षात राहतं ते. ते संपलंय, ते घेऊन या हे सांगायला आले होते. आणतो सगळं, कळलं? हा. रोज सगळी सगळ्या काळजी गोष्टी मला आणतो. करावी लागते. यांना काय होतंय नुसतं. सगळं रोज आणतो, तरी पण काही नाही चालेल. हे नाही आणत, ते नाही आणत, ते नाही आणत. माझी तुझी रेशीम गाठ